नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 3 अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। या अध्यायातील श्लोक नंबर 30 पासून पुढील गीता मी श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ चालू करत आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमल्या। तर आता आपण श्लोक नंबर 30 पासून पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यसाध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युधस्व युगतचोर। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात बघा, म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि अलस्यरहित होऊन युद्ध कर। तात्पर्य, भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे। भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाले पाहिजे। अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णावर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे। भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही। भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे। म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला। भगवंताच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे। अर्जुनाला भगवंताच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे होते। भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असतो, त्याला अध्यात्मचेतस म्हटले जाते। निराशी म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय। खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही। त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे। हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे। अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही। याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते। शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नादलगांचा विचार न करता भगवंताने दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यात जर कोणी नाखुश असेल तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे। या प्रकारे तो विगतचोर अर्थात चोररहित किंवा आलस्यरहित बनतो। प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते, आणि अशा सर्व कर्माचे आचरण वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन केले जाऊ शकते। यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो। श्लोक नंबर 31। ये मे मतिमिंदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो सयेन सूयन्तो मुच्यन्ते तेषापि कर्मभिः। जो कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशाचे दोषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात। तात्पर्य, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे।
आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंताच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा याची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो. श्लोक नंबर 32. ये त्वत्तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानैर्मूढामस्तन्विधि नष्टान चेतस. परंतु जे द्वेषभावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. तात्पर्य कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्यांच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्याविषयी जीवनशुद्धीची मुळीच आशा नसते. श्लोक नंबर 33. सदस्यं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे. तात्पर्य जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही व याची पुष्टी भगवंतानी 7व्या अध्यायात केली आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सिद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीरापासून आत्म्याला प्रत्येक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. असे अनेक तथाकथित अध्यात्मवादी आहेत जे वरकरणी ज्ञानामध्ये आपण बरेच प्रगत आहोत असे दर्शवतात, पण अंत्यस्थ किंवा खाजगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या पूर्णपणे अधीन झालेले असतात. शैक्षणिकदृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाल्याविना मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग करू नये. अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीत स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या मायाशक्तीच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो. श्लोक नंबर 34. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितो
तयोर्न वशमागच्छन्तो यस्य परिपंथिनोय। इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. तर श्रोत्यानो, आता इथे भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलंय ते लक्ष देऊन ऐका. तात्पर्य, जे कृष्ण भावना भावित आहेत त्यांचा स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रियामध्ये मग्न होण्याकडे कल नसतो, पण जे कृष्ण भावना भावित नाहीत त्यांनी शास्त्रामधील विधिनिषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण जो शास्त्रातील विधिनिषेधांचे पालन करतो तो इंद्रिय विषयाद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैंगिक उपभोग ही एक बद्ध जीवासाठी अत्यावश्यक बाब आहे. विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याला आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीबरोबर भोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने मातेसमान मानले पाहिजे, पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे, नाहीतर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक बनतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरवण्यास अनुमती आहे, परंतु या गरजा शास्त्रीय विधी विधानानुसारच भागवण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा विधिनिषेधावर आपण विसंबून राहू नये. अशा विधिनिषेधावर आसक्त न होता मनुष्याने त्याचे पालन केले पाहिजे, कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते, त्याचप्रमाणे विधिनिषेधानुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते, तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी कालापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून अनासक्त होतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियाच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय. श्लोक नंबर 35. श्रेयांस्वधर्म विगुण परधर्मात् स्वनिष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. तात्पर्य, म्हणून मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्मे होत. आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरूने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे होत. परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्माचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे.
आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्त्व नेहमीच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय हा राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक बनण्याची मुभा आहे. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणांचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमाचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणाच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय हा ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण हा क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. पुंडलिकावरदट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की. सांब शिवार महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नम. श्रोते हो, मी श्लोक नंबर 35 इथेच तुमचा निरोप घेतो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. धन्यवाद.